श्री स्वामी समर्थ। आज माझा भाग्याचा दिवस आहे, कारण मी आज अक्कलकोटला निघाला आलोय स्वामी समर्थ महाराजांची दर्शनासाठी। आम्ही सगळी सहपरिवार सहकुटुंब सगळी निघालो। रात्रीचे 10:10 झाले आहेत आणि ह्या टायमिंगला आम्ही अक्कलकोट रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे। इथून आपण मंदिराकडे जाणार आहे। आपण आता सध्या पोहोचलो आहे स्वामींच्या इथे आणि हे आपल्याला दिसत आहे स्वामींचे महाप्रसाद गृह आहे। आज आम्ही रात्री स्वामींच्या भक्ती निवासामध्ये जाणार आहे। म्हणजे सकाळी लवकर पहाटे काकड आरतीला आम्ही जाणार आहे। तसंच सकाळी 4 वाजता आम्ही पहाटे स्वामींच्या आरतीसाठी निघालो। आम्हाला सगळ्यांना सकाळची काकड आरतीसाठी जायचं होतं, त्यामुळे आम्ही लवकर आलो आहे। 5 वाजता स्वामींची काकड आरती सुरू होते। त्याच्यावरती आपण इथे येऊन थांबलं तर आपल्याला लवकर दर्शन होतं, त्यामुळे आम्ही 4 वाजता बाहेर पडलो। जसे की आता तुम्ही बघत आहात सगळे लाईनीमध्ये आणि लाईनने जात आहेत। आलो होतं की नाही तुला माझ्या सोबत नाही तर माझ्या मागे मागे, पण तू इथे येणार। माझे डोळे शांत झाले। तुमच्या भेटीला इतका आनंद झालाय। येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। समोर जे फोटोमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा चेहरा दिसत आहे, तो चेहरा रुद्राक्षापासून बनवलेला आहे। यासाठी 40,000 पंचमुखी रुद्राक्षाचा वापर केला आहे आणि एकदम चांगली प्रतिमा तयार केलेली आहे, रुद्राक्षापासून तयार केलेली आहे। आम्ही दर्शन घेऊन आलो आहे स्वामींचं। एकदम चांगल्या रीतीने आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही स्वामींच्या आरतीसाठी इथं बसणार आहे। आरती झाली की आम्ही मंदिराच्या बाहेर जाणार आहे। मंदिराच्या बाहेर आम्ही आलो आहे। इथं स्वामींची मूर्ती आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे। हे परिसर पूर्ण अन्नक्षेत्राच्या बरोबर समोर आहे आणि इथं आम्ही थोडे फोटो काढून बाकीचे परिसरामध्ये मठ वगैरे आहेत ते बघून घेणार आहे। किती सायलेंट आहे, इथे किती कसलं भारी ऑडिओ। हो, इथं भारी येईल ऑडिओ। इथं घेऊया का आपण?
बेलनाथ महाराज समाधी मंदिर अक्कलकोट. हे बघा, हे बांगड्या जे आहे ते लग्नासाठी आहे ते. ज्या मुलीच्या लग्न जमत नाही अथवा जमत असतील तिथे वारंवार फुटतो तसली म्हणजे इथले 5 बांगड्या हातामध्ये नसती. नंतर देवाला लागून पूजा केली तर 3 पौर्णिमेच्या त्याचे योग घेऊन येतो. बोला, पिढा पिढा दूर कर, पिढा पिढा दूर कर, संकट कंटक मुक्त कर, शांती समृद्ध ठेव. आम्ही स्वामीजीच्या आदेशाने तुझ्या दर्शनाला आलेला आहे. हा आमचं दर्शन, आमची प्रार्थना तू मान्य कर. घरामध्ये सुख शांती समृद्धी आहे प्रभू. आमच्या बसून दुसऱ्याचा कुणाचा पण वाईट होऊ नये आणि दुसऱ्याच्या मार्फत आमचा वाईट होऊ नये ही आमची प्रार्थना. सदा श्री स्वामी समर्थ मित्रांनो, काल आम्ही अक्कलकोटमध्ये 10:30 वाजता पोहोचलो आणि भक्ती निवासमध्ये रूम घेऊन आम्ही राहिलो आणि सकाळी पहाटे 4 वाजता स्वामींच्या मंदिरामध्ये गेलो. तिथे जाऊन आम्हाला काकड आरती मिळाली आणि स्वामींचं दर्शनही खूप चांगलं झालं. तुम्ही पण या, स्वामींचं दर्शन घ्या, मनाला समाधान आणि शांती मिळते. तुम्ही पण एकदा येऊन नक्कीच भेट द्या.